नमस्कार, तुमचं स्वागत आहे नेहमीप्रमाणेच आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण इथे अगदी स्वादिष्ट असा गाजराचा हलवा बनवणार आहोत। इथे मी काही तयारी करून घेतलेली आहे। चला तर मग बघूया। अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, पाव किलो साखर, 1 किलो गाजर व्यवस्थित अशा प्रकारे किसून घेतलेली आहेत। इथे मी 100 ग्रॅम खव्याचा वापर करणार आहे। त्याचबरोबर 2 मोठे चमचे तूप व बारीक करून घेतलेली वेलची। अशा प्रकारे इथे आपली सगळी तयारी झालेली आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू। कढई आपली इथे छान गरम झालेली आहे। त्यात आपण तूप ॲड करून घेऊ। तूप ॲड करून घेतल्यानंतर त्यातच आपल्याला किसलेले सगळे गाजर ॲड करून घ्यायचे आहेत। हलवा बनवण्यासाठी अशा प्रकारे मोठ्या कढईचाच वापर करा। त्यामुळे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करता येतं। सगळं गाजर आपण ॲड करून घेतलेलं आहे। आता हे किसलेलं गाजर आपण तुपावर 3 ते 4 मिनिटांसाठी छान असं परतून घेऊया। बघू शकता तुपावर आपलं गाजर छान परतून झालेलं आहे। तुपावर अशा प्रकारे गाजर परतून घेतल्यामुळे हलवा खूप टेस्टी होतो। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ व त्यातच आता आपण इथे दूध ॲड करून घेणार आहोत। इथे तुम्ही कुठलंही दूध वापरू शकता, पण मी आज इथे फुल मिल्क क्रीम दुधाचा वापर केलेला आहे। दूध ॲड केल्यानंतर व्यवस्थित आपल्याला परत एकदा हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे व 10 मिनिटांसाठी आपण परत इथे गाजर छान असं दुधामध्ये शिजवून घेणार आहोत। बघू शकता 10 मिनिटं झालेली आहे। बऱ्यापैकी आपला इथे हलवा शिजलेला आहे। गाजराने दूध बऱ्यापैकी इथे शोषून घेतलेलं आहे। ह्या स्टेजला आल्यावर आपण त्यात खवा ॲड करून घेणार आहोत। खवा नक्की ॲड करा। खवा ॲड केल्यामुळे हलव्याला आपल्या खूप छान टेस्ट येते। व्यवस्थित आपण खव्यामधल्या गुठळ्या मोडून घेऊ। खव्यामधल्या आपल्या सगळ्या गुठळ्या मोडून झालेल्या आहेत। व्यवस्थित असं आपण 10 मिनिटं खव्यामध्ये देखील हलवा छान शिजवून घेतलेला आहे। ह्या स्टेजला आल्यावर आपण त्यामध्ये साखर ॲड करून घेऊ। साखर नेहमी शेवटीच ॲड करावी। जर तुम्ही इथे सुरुवातीला साखर ॲड केली तर हलवा खूप जास्त चिकट होतो। त्यामुळे नेहमी हलवा शिजत आला की त्यात आपल्याला साखर ॲड करायची आहे। इथे मी पाव किलो साखर घेतलेली आहे 1 किलो गाजरासाठी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे गोड कमी जास्त करू शकता। साखर ॲड केल्यानंतर परत एकदा आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बघू शकता आपला हलवा इथे तयार झालेला आहे। त्यातच आता आपण सगळ्यात शेवटी वेलची पावडर ॲड करून घेऊ।
आता मग सर्व करून घेऊ. बघू शकता अशा प्रकारे आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा इथे बनवलेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुम्ही देखील ही रेसिपी लवकरात लवकर ट्राय करून बघा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.